समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, भक्ति सम्राट नामदेव महाराज की जय, आदि माया शक्ती मुक्ताई माते की जय, राष्ट्र संत सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय, राष्ट्र संत रामदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय, सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय, अपने अपने गुरुदेव की जय, अपने अपने माता पिता की जय, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, गाव देवी माते की जय, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, वंदे मातरम वंदे मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय, सर्वांना जय हरी। कैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर धारे चिरा पडे। ज्ञानेश्वरी अध्याय 12वा आणि 12व्या अध्यायामध्ये 136वी ओवी तुम्हा देववृंदांच्या, संत महंतांच्या, दयावंतांच्या, कृपावंतांच्या, राजहंसांच्या सेवेकरता निवडलेली आहे। सेवेला सुरुवात करण्याआधी परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे। आमचे हृदयस्थान हरिभक्त परायण नाही हरिभक्त परायण प्रदीप सर यांनी फोन केला
आणि मला सांगितलं की रमेश महाराजांशी बोला. आता ऐका बरं का, आता हे महाराज जे आहेत ते चिंचोड्याच्या पाड्यावरचे आहेत आणि रमेश महाराज चिंचोड्याच्या पाड्यावरती कोणते आले ते यांनी जर फोन केला असता ना मग माझ्या ताबडतोब लक्षात आलं असतं. तर मग हे बोलले की रमेश दादांशी तुम्हीच बोला बरं का. तसे आमचे हृदयस्थान रमेश महाराज काठे बऱ्याच वर्षापासूनचे संबंध आहेत आणि अत्यंत त्यांचा स्वभाव म्हणजे मन मोकळेपणाने बोलणार, अत्यंत नम्र भाव. सर्वांच्या ठिकाणी तो नम्र भाव असतो असं काही सांगता येत नाही. कारण प्रत्येक माणूस आहे ना, जरा परिस्थिती चांगली आली की त्याच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, चालण्यामध्ये फरक पडतो. पण आमची सगळी मित्रमंडळी आहे त्याच्यामध्ये रमेश दादांचं पण सगळं कुटुंब आणि आमचे महाराजांचं पण सगळं कुटुंब आणि हे तर आमचे हृदयस्थानच आहेत गजानन बाबांचे. आणि हे दादा आमचे लहानपणाचे परिचित, त्यांच्या वडिलांशी देखील आमचे संबंध बरे का. तर सगळं म्हणजे एकदम प्रेमळ कुटुंब आणि या प्रेमळ कुटुंबाच्या शब्दाचा अवेर कदापि होणे नाही. फक्त त्या वेळेमध्ये सेवा कुठे नाही पाहिजे बरं का. तर सेवेला सुरुवात करण्याआधी वास्तविक पाहता तुम्ही माझ्या समोर सगळे बसलेले ज्ञानी आहात. कारण माऊलींनीच वर्णन केलेलं आहे मनुष्य देहाचं वर्णन केलेलं आहे ते उपस्थित ज्ञानी आहे. एखादं बाळ जर आईच्या स्तनावरती जर बिलगलेलं असेल, आईच्या स्तनावरती, आणि त्याची गंमत जर करायची असेल आईला, तर आई काय करते, त्याच्या तोंडामध्ये अंडा देते. मग तो काय करतो, दूध येत नाही, मग आईच्या ऐकाला तो झटका देतो आणि स्तनाला बिलगतो. म्हणजे एवढा उपस्थित ज्ञानी आहे प्रत्येक माणूस. आणि मी तुम्हाला ज्ञान सांगण्याकरता मला इथंही बसवलेलं नाहीये. तर जो देवापासून आलेला संतांपर्यंत निरोप, परत देवरूप होऊन देवाकडे जाण्याचा हा जो निरोप आहे तो सांगण्याकरता फक्त मला इथं ही संधी दिलेली आहे. मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाण पायी बरी. चप्पल किती जरी किमतीवान असली तरी तिची जागा कुठे आहे, तर प्रत्येकाच्या चरणामध्ये आहे. तेव्हा तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतोय. मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. श्री संतांची माता चरणावरी, श्री संतांची माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. तेव्हा कोणत्याही कार्याला काहीतरी कारण हवं असतं, त्याशिवाय कार्य होत नाही. कारण काय आहे, तर हे आपलं बाळ कैलासवासी राकेश मुकुंद काठे 6 तारखेला गेले ना, हनुमान जयंतीच्या दिवशी गेले ना, रामनवमीच्या दिवशी. हनुमान जयंती 12 तारखेला, रामनवमीच्या दिवशी. चांगले जन्मकाल बरं का, उत्तम आहे, उत्तम गती मिळेल त्याबद्दल शंका घेण्याचं कारण नाही. आणि त्यातल्या त्यात तुम्ही 11 महाराजांचा इथं कार्यक्रम ठेवलेला आहे. हे सगळं अनुभव सिद्ध आहे. माझी त्यांच्या पुढे बसण्याची पण योग्यता नाहीये, पण तरी सुद्धा माझ्यासारख्या पामराला तुम्ही संधी दिली. तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तर ज्याचं बाळ जातं त्या आई वडिलांना, त्याच्या भावंडांना किंवा त्याच्या कुटुंबियांना किती दुःख होतं, या दुःखाचं वर्णन करण्याच्या पलीकडे आहे. आई वडिलांना किती करत, प्रत्येक आई वडिलांची अशी इच्छा असते की आम्ही आधी जावं नंतर मुलांनी.
पण मुलगा ज्या वेळेला किंवा मुलं ज्या वेळेला आई वडिलांच्या हाती जात आहेत त्या वेळेला त्या दुःखाचं वर्णन करण्याच्या पलीकडचं ते दुःख आहे. आणि मी भगवंताकडे एकच प्रार्थना करतो माझ्या साधू संतांकडे की हे दुःख पेलण्याचं सामर्थ्य शक्ती त्यांना प्रदान करो भगवंत. हे आता मी जी ओवी घेतलेली आहे येण्याची शरीरे, या शरीराने येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. ही ओवी श्रीकृष्ण भगवंत जगाचा परमात्मा ही अर्जुनाच्या पुढे मांडताय आणि माऊली जनता जनार्दनाच्या पुढे मांडताय. या ओवीचा भावार्थ काय त्यांनी सरळ सरळ दिलेला आहे. तसे या देहाने याच जन्मी पुन्हा देह धारण करणे संपते किंबहुना जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होते. पण केव्हा मुक्तता होईल? मुक्तता होण्याकरता जगाचा परमात्मा राम, जगाचा परमात्मा कोण आहे? राम आहे. त्यांना सुद्धा राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक आणि श्रीकृष्ण गुरु सांदीपणी परब्रह्म गावेले. म्हणजे त्यांना सुद्धा जन्म मरण्याच्या फेऱ्यातून चुकवण्याकरता संतांची शरणागती पत्करावी लागली. हे ओवीचा अर्थ सांगतोय. त्याच्याशिवाय जन्म मरणाचा फेरा चुकणार नाही. या लेकराला चांगली गती मिळेल त्याच्याबद्दल संशय घेण्याचं कारण नाहीये. पण जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकणार नाही. जन्म मरणाचा फेरा चुकण्याकरता 1 वर्षांनी आपण काय साजरी करतो? पुण्यतिथी साजरी करतो. 365 दिवस या महात्म्यांचे कार्यक्रम ठेवले तरी सुद्धा जन्म मरण टळणार नाही. जन्म मरण टळण्याकरता नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. थोडक्यात सांगायचं म्हटल्यानंतर महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाकती. इतकी नम्रता घ्यावी लागेल. एवढी नम्रता रामाने घेतली, श्रीकृष्णाने घेतली. मग आपल्याला काय लाज वाटावी? काय खाल्ल्याने माणूस जगतो आणि काय न खाल्ल्याने माणूस मरतो. मांसाहार केल्याने सुद्धा माणूस जगतो आणि शाकाहारी भोजन केलं तरी माणूस जगतो. पण जगण्यापूर्वी हा देह नक्की कशा करता मिळालेला आहे हे जाणून घेतलं पाहिजे. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. जे देवची हो म्हणती ते देवची होती तरी चित्ती कान धनावा. आता जर मी आता म्हटलं तुम्हाला, कारण माझा म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे. आम्ही तरलो यात नवले नाही. अनेकांचे कुळ कसे तरतील. मी एकटाच तरलो नाही. माझ्या 4 पिढ्यांचा उद्धार झाला. किती पिढ्यांचा? 4 पिढ्यांचा. तुम्हाला सांगतो, माझे आई वडील पहिली पिढी, दुसरी माझी पिढी, तिसरा माझा मुलगा तिसरी पिढी आणि चौथं माझे नातू. 5वीच्या दिवशी आमच्याकडे गळ्यात तुळशीमाळ घालण्याची परंपरा आहे. आम्हीच गळ्यात तुळशीमाळ घातली असं नवल नाहीये. ज्यांचे आई वडील वारले ना, कोणाचे? हे ज्ञान मिळण्याकरता माझ्या माऊलींच्या आई वडिलांनी काय केलं? देहांत प्रायचित्त घेतलं. किती वय लहान होत. म्हणून तुळशी माळ घातल्याशिवाय जन्म मरणाचा फेरा चुकणार नाही. आणि तुळशी माळ कोणाकडनंही घालून जमणार नाही. ब्रह्मनिष्ठ, क्षत्रिय आणि दयाळू. काय ब्रह्मनिष्ठ म्हणजे? सतत भगवंताच्या नामस्मरणामध्ये असणे, याला काय म्हणताय? ब्रह्मनिष्ठ. क्षत्रिय म्हणजे या ज्ञानेश्वरी मध्ये ज्या ओव्या दिलेल्या आहेत
काही ते श्लोक दिलेले आहेत, त्या ओवीचा तंतोतंत तुम्हाला अनुभव देणारे त्याला काय म्हणतात, श्रोत्रिय. आणि दयाळू म्हणजे सर्वांभूती पाहे एक वासुदेव, कोणाचाही जीवाचा न घडो मस्कर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुम्ही ऐका नाही तर नका ऐकू. सर्वांगती राम देहा देई एक, म्हणजे सर्वांमध्ये भगवंत विराजमान आहे म्हणून ते इथून मी बोलतोय, म्हणून तुम्ही ऐकताय. जर भगवंत माझ्यामध्ये विराजमान जर नसेल तर आता जर माझी हवा काढून घेतली तर या मुखातून शब्द बाहेर पडतील का? कुणाची आसक्ते चाले हे शरीर, कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. एका मस्त मुद्द्यावर राहतो. प्रत्येक मनुष्य प्राणी जो आहे तो भजनासोबतच आलेला आहे. प्रत्येक मनुष्य आयतं भजन दिलंय भगवंताने आपल्या सोबत. इडी मुंगी पासून तर ब्रह्मदेवापर्यंत आयतं भजन दिलेलं आहे. देख मनुष्य जात सकळ, सभोवताच भजनशील, झाले असे केवळ माझे ठाई, परी ज्ञाने विने नाचिले, बुद्धी भेदासी आले, आणि जे कल्पुने ते कल्पिले अनेकत्व. काय सांगतायत की प्रत्येक मनुष्य भजनशील आहे. आणि मी तर तुम्हाला सांगितलं की किडी मुंगी पासून तर ब्रह्मदेवापर्यंत भजन चालू आहे. त्याला सुद्धा पुरावा आहे. ज्ञान देव अव्यक्त निराकार, नाही ज्या आकार आणि जेतुनी चराचर, हरीची भजे सर्वांमधून भजन चालूच आहे. या भिंतींमधून पण भजन चालू आहे, माझ्या पायाखाली पण भजन चालू आहे, डोक्याच्या वर पण भजन चालू आहे, आपल्या मागे पुढे भजन चालू आहे. आणि ते भजन प्रत्येक जीवाच्या रोमारोमामध्ये चालू आहे. ते भजन देवाने कधी पाठवलंय तुमच्या पुढे? ज्या वेळेला हा पूर्ण आकाराचा हा देह बनला 5व्या महिन्यामध्ये, त्याच वेळेला भजन देऊन पाठवलं. मनुष्य देहाची ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपा व लोकन दिदला असे. भगवंताने कृपा करूनच पाठवलेली आहे. पण मात्र दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. आम्हाला खाऊन पिऊन सांगणारा गुरु पाहिजे. म्हणजे आप डुबे तो डुबे, यजमान को लेके साथ में डुबे. अरे गुरु जर तरला नाही तर तुम्हाला काय तारणार आहे? तरण्याच्या काही खाना खुणा आहे, त्या जर आपण विचारात जर नाही घेतल्या, मग एवढे कार्यक्रम करून काहीच फायदा नाही, काहीच लाभ होणार नाही. फक्त पुण्यप्राप्ती होईल तुम्हाला, पण मग पुण्याची पावती सरे, सवेची इंद्रपणाची उटी उरे, परत येऊ लागे माघारी मृत्यू लोका. काहीच फायदा नाही, लाभ काहीच नाही. हा जो परमार्थ जो साधू संतांनी केला हा जन्म मरणाच्या पलीकडचा आहे. जन्म मरण चुकवण्याच्या पलीकडचा आहे हा परमार्थ. आणि लगेच जन्म मरण चुकतो ताबडतोब. मुखी नाम हाती मोक्ष, त्याचा तू अधिकारीच आहे. मग आईच्या गर्भाशयामध्ये 5व्या महिन्यामध्ये हा पूर्ण आकाराला येतो. त्याच वेळेला भजन प्रेरित केलं जातं. भगवंताकडे आराधना करतो की मला या गर्भीच्या यातना सहन होत नाही, देवा कृपा करून तुम्ही मला बाहेर काढा. ठीक आहे, तुला मी बाहेर जर काढलं तर तू माझ्यासाठी काय करशील? देवाकडे आराधना का करतो आणि देवच काय येतोय? आपण विचार करण्यासारखा भाग आहे. आईला तर माहित नाही त्याची आराधना, आई पण त्याच वाटेने आलेली आहे, पण तिला त्याची आराधना माहित नाही. हा आराधना काय करतोय? कारण विसरली तया थोर झाली हानी, न पद्धतीला कानी. मग पुन्हा 84च्या देवच का येतो? देवालाच हात का जाते? कारण देवाशी तो संलग्न आहे. देव तुमच्यापासून वेगळा नाही, तुम्ही देवापासून वेगळा नाही. हा तर साधूचा उपदेश आहे. आणि तो उपदेश अनुभव सिद्ध जाणण्याकरता मग नतमस्तक व्हायचं आहे. माझा पुरावा गेला मगाशी कसं महापुरे झाडे जाती
तेथे लवाळे वागती 2005 मध्ये जो पूर आला तो आमच्याकडे पहिल्या माळ्यापर्यंत पूर होता त्यावेळेला आमचं गाव तर खाडीच्या किनारी वसलेलं आहे. तुम्हाला खाडी जरी 1 मैलावर असेल माझ्या मते, तर आम्हाला अगदी जवळ आहे. खाडीच्या किनाऱ्यावरती वसलेलं गाव इतकी त्या पुराच्या वेगाची तीव्रता होती की अक्षरशः डोळे दिपत होते. पण मात्र लवाळ्याला त्याने स्पर्श केला नाही. मोठी मोठी झाडं कुठं उमाडून गेली, त्याचा थांग पत्ता देखील लागला नाही. पण लवाळ्याला मात्र त्याने स्पर्श केला नाही. कारण का तर लवाळा नम्र होतो. डोकं असं टेकवतं, एवढं टेकवावं लागेल संतांच्या चरणावरती. असा देव कृपा करणार नाही. देव काय बाजारचा मनी नाही, भावन देवा मला पाव. देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. पुढे लांबणीवर जातो. पण मला इथे विषय मोडायचा आहे की लवाळा इतकी आपली नम्रता आपल्याकडे यायला पाहिजे संतांची शरणागती पत्करण्याकरता. ताज मानेनं नाही. आता एवढे पंथ झालेले आहेत ना आमच्या काळामध्ये. आम्ही लहान असताना हे पंथांची काही नावं पण नव्हती ऐकली जातात. बरोबर. फक्त एक वारकरी पंथ फक्त मला माहित होता लहानपणापासून. बरं का. हा लहानपणापासून फक्त तोच मला पंथ माहित होता, हा आपला वारकरी. पण श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगताय, उपदेश करताय आणि तोच उपदेश आपल्याला देखील आहे. काय अर्जुनाची व्याजे गीता प्रकाशुनी श्री राजे संसारा एवढे ओझे जगाचे फेडेले. अर्जुन फक्त निमित्त ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचावं याकरता देवाचा पण हट्टात आणि माऊलींचा पण हट्टात. माऊली पण सामान्य नव्हत्या. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणून बाबांनो ही गोष्ट तुम्ही आत्मसात करा. त्या बाळाचा पण उद्धार होईल आणि तुमचाही उद्धार होईल. फक्त विश्वास, भाव आणि श्रद्धा कशामध्ये पाहिजे? परमार्थामध्ये, भक्तीमध्ये. या ज्या गोष्टी जर नसतील, कुछ भी खाव हमारे पास आप असे बोलणारे घराघरामध्ये तुम्हाला भेटतील. पण हे ज्ञान सांगणार हे दुर्मिळ ज्ञान आहे. तुमची सर्वांची अनंत पुण्याई किंवा दादांच्या पुण्यामुळे हे तुम्हाला हे शब्द ऐकायला मिळत आहे. जो माझा होय अनन्य शरण त्याचेच निवारीन मी. गुलाबा काय ठेवलाय तो? आपलं डोकं काय करतो? खाली टेकवतो, जमिनीला टेकवतो. पण त्याला स्पर्श करत नाही. पूर गेल्याच्या नंतर पुन्हा तो एवढी नम्रता. तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दाक्ष सकळ. देव तुम्हाला सोडून नाही आणि तुम्ही देवाला सोडून नाही. आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडत नाही. आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडेल का? आपण डोळस असून सुद्धा सापडणार नाही. आंधळ्याच्या हातात कधी सापडणार? त्या आंधळ्याचा एक नियम असतो. रोज नदीवर जायचं, नदीमध्ये बुडी मारायची, वर यायचं आणि वर आल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं, पाणी द्यायचं. असं रोजचा नियम. आणि तो आंधळा नदीवर सकाळी पहाटे निघालेला असतो अंघोळीला. आणि त्यावेळेला राजाच्या राज दरबारातील दवंडी त्याच्या कानावर येते. काय कानावर येते? जो कोणी एक कावळा पकडून आणेल त्याला 2000 रुपये बक्षीस दिलं जाईल. पण हा अंध जन्मांध असल्यामुळे त्याने त्या गोष्टीचा विचार केला नाही. आपल्याला कसा मिळेल कावळा? पण कानांनी मात्र वेध घेतला. कानाचा गुणधर्म काय? ऐकणे, श्रवण करणे कानाचा गुणधर्म. कान सारखं म्हणजे त्या गोष्टीवर विचार करायला लागले. पण या अंधाने मात्र विचार केला नाही. गेला नदीवरती बुडी मारली, वर आला आणि सूर्याला अर्धे देताना अकस्मात हा कावळा त्याच्या टाळीत आला. टाळीत कावळा आल्याबरोबर त्याला फार आनंद होतो. अरे बाप रे, एक कावळा पकडून जर आपण एक कावळा पकडून आणून देईल त्याला 2000 रुपये बक्षीस दिलं जाईल. आणि
कावळा तर आपल्याला सापडलेला आहे आणि सूर्याला 10 वेळेला आपण अर्धे देतो. मग आपण असं करूया, आज 10 कावळे जर मिळाले तर 20,000 रुपयाचा आपल्याला लाभ होईल. आणि भीक मागण्याची जी काय आपल्याला हे लागलेली आहे, काय दुःख लागलेलं पाठीमागे, ते आपलं कायमचं नाहीच होईल. त्याला फार आनंद होतो. पहिलाच मिळालेला कावळा काखेमध्ये ठेवतो आणि पुन्हा बुडी मारतो. बुडी मारल्यानंतर पुन्हा सूर्याला अर्धे द्यायला जातो. काखेत मिळालेला कावळा निघून जातो. असा नरदेह आपल्या हातातून निसटला तर पुन्हा मिळणार, मग कुठे जाणार? संत जनी कृपा केली, संत जनी कृपा केली, लाविले भजनी श्री हरीच्या, लाविले भजनी श्री हरीच्या, नाही तरी जातो वाया, नाही तरी जातो वाया. लक्ष 84 भोगावया, लक्ष 84 भोगावया, नाही तरी जातो वाया, नाही तरी जातो वाया. संतांचं जर तुम्ही ऐकलं, तुम्हाला नरदेह कशा करता मिळालेला आहे. देह दिला देवे भजना गोमटा, आणि तो या दादा पाटा. काय खाल्ल्याने आपलं मन तृप्त होईल. मन तृप्त होण्याकरता हा देह जो आहे ना हरिरूप झाला पाहिजे. देवाला वचन आईच्या गर्भाशयामध्ये दिलेलं आहे, भजनात सोबतच पाठवलेला आहे देवाने. आणि हा देवाची आराधना करतो, देवाचीच का करतो किंवा देवच का येतो, तर मम वंशे जीव लोके जीव भूत्वा सनातना मन शस्त्रांनी इंद्रियांनी प्रकृती स्थानी करिष्यते. हे माझंच अंश आहे, मलाच भेटायला गेलं पाहिजे, कारण माझाच दावा केलाय त्याने. आईच्या गर्भाशयामध्ये काय आहे एवढं ऐकून सुद्धा जर दुर्लक्ष जर केला तर मग काही चांगली गत नाहीये. एवढं उत्तम देह मिळून सुद्धा आईच्या गर्भाशयामध्ये विटाळ आहे, आईच्या गर्भाशयामध्ये कू आहे, आईच्या गर्भाशयामध्ये रक्त आहे, आईच्या गर्भाशयामध्ये नरक आहे, नरक म्हणजे विष्ठा आहे, आईच्या गर्भाशयामध्ये मूत्राशय आहे आणि तिथून जन्म आहे या जीवाचा. या यातना त्याला आईच्या गर्भाशयामध्ये सहन होत नाही. देवाकडे आराधना करतो एक वेळ तरी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगावूनी आठवी न पाय हा माझा नवस. रात्र आणि दिवस पांडुरंगा मी तुझं रात्रंदिवस भजन करीन. काय वचन दिलेलं आईच्या गर्भाशयामध्ये प्रत्येक जीवाने. देवाला पाठमोरा होऊ नका, हे चांगले बातमी ठेवलेले आहेत. मी तर त्यांच्या पायाची धूळ पण नाहीये, मी फक्त प्रयास करत आहे. कारण माऊलींनी इतक्या सोप्या भाषेमध्ये हे मराठीचे नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळ करी देणे घेणे सुखची वरी होऊ द्या या जगा. पण ते सांगताना भाषा कोणती वापरली, हे माझा मराठाचा बोल कौतुके अमृताची पैदा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवीन. या शब्दांमध्ये एवढं सामर्थ्य आहे, अमृताला जिंकण्याचं सामर्थ्य आहे. मग तुमची मन जिंकू शकत नाही ती. हे शब्द सहज जिंकू शकतात. फक्त तुम्ही सर्व इंद्रियांचा कान करून जर ऐकलात तर आता लगेच तुमचा उद्धार होईल एवढी गॅरंटी देतो. पण कसं ऐकायचं? जैसे शारदेची चंद्रकले माझी अमृत कण कोवळे ते वेंचिती मन मवाळे चकोर तळगे दयापरी शोता ही अनुभवावी कथा
अति हळुवारपणे चित्ता आणून या. शरद ऋतूतील पौर्णिमेच्या चांदण्यामधून मध्ये चंद्राकडनं येणारे जे अमृतकण आहेत, चकोर पक्षाची पिलं दोन्ही डोळ्यांची एक नजर करून वरचे वर आकाशातच झेलतात. ते जमिनीवरच ते घेत नाही, ते कण जमिनीवरच ते टिपत नाही. जेवढा एकनिष्ठ भाव आहे, पक्षाचा एकनिष्ठ भाव आहे, आपला असू नये. फार म्हणजे शोकांतिका आहे. जर श्रीपाद बाबा आमच्या भाग्यात जर नसते आले ना, तर आम्ही सुद्धा भेंड्या कात्रीत गेलो असतो. माझ्या भाग्यात जे आले ना, त्या माऊलींच्या भाग्यामध्ये कोण आले? गुरुदेव सदाशिवाचा अवतार आणि स्वामी निवृत्ती दातार शंकराचे अवतार आले. असा अवतार नाही आला पाहिजे आपल्या भाग्यामध्ये. आणि माझ्या भाग्यामध्ये जे गुरुदेव आले, गुरु हा संतपुरीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. हा जो प्राण आहे ना, हाच माझा गुरु आहे. त्याच्यामध्ये सगळं भजन आहे दडलेलं आहे बाबांनो. ते भजन जर मिळालं तर तुम्ही रात्रंदिवस तुमचं भजन होऊ शकतं. जर मी जिभेने करण्याचं भजन नाहीये, मुकना बोले जीवान आले कंठनाथ मरे राम, हम बैठे आराम, हमारा जप करे आत्माराम. ही रीत आहे संतांकडे. ही रीत मिळाली पाहिजे बाबा. या रीती करता एवढी तडफड आहे. मुकीच आमच्या 4 पिढ्यांचा उद्धार झाला नाही. 5वीच्या दिवशी आमच्याकडे ही परंपरा आहे. माझ्या भाग्यामध्ये जे गुरुदेव आले, ती परंपरा तुमच्या पुढे अखंड मांडतोय मी. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ हेतून या हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत. एखादा तुम्हाला म्हणेल अरे कुठला आणला का? काही समजलंच नाही, कथा बिथा काही सांगितलं. एखादं बोलेल तुम्हाला. तर माझी परंपरा सांगतोय, हंसाने हा भगवान परमात्मा, जो जगाचा परमात्मा पांडुरंग परमात्मा जो आहे, त्याने काय केलं? हंसाचं रूप धारण केलं आणि कोणाला उपदेश केला? ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेवाने अतिरुचींनी दत्तात्रयांनी नारायण जाळवणकर, लक्ष्मण जाळवणकर, बलभीम, सख्यानंद, शांतामाई, बंडोबा, तिरोबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा आणि नाना बाबा आणि सगळे बाबाच बाबा. अखंड ही परंपरा आमच्याकडे आलेली आहे. तुका म्हणे येथे अनुभव प्रमाणे शब्दांचे गौरव कामा नये. आता सुद्धा तुम्हाला लगेच तुमची आत्मशक्ती जागृत करण्याचं सामर्थ्य या महात्म्यांमध्ये आहे. नुसता बोलाचा भात आणि बोलाचीच कडी नाहीये. मी पुन्हा माघारी येतो. आईच्या गर्भाशयामध्ये भगवंताला वचन दिलेलं आहे, पण ऐकायचं कसं आहे? की चकोर पक्षाची पिलं वरच्या वरती ते अमृतकर दोन्ही डोळ्यांची एक नजर करून झेलतायत ना, तसं सर्व इंद्रियांचा एक कान करून ही कथा जर तुम्ही ऐकली तर लगेच त्याचा लाभ होईल. ऐसा लाभ बांधा घाटी आणि विठ्ठल पायी पडे मुठी, विठ्ठल पायी पडे मिठी. वैष्णवांचा माल करा तुरा वस्तुसी, की नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. वैष्णवांचा माल करा तुरा वस्तुशी. लगेच अनुभव येणार ताबडतोब देवाचा. देव तुमच्याच जवळ आहे, रोमा मध्ये आहे. त्याच्या सत्तेमुळे तर तुम्ही ऐकता. आता हे आमचं बाळ गेलं, हे बाळ ज्या वेळेला गेलं त्यावेळेला घोषित कधी केलं? जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत माझं बाळ जिवंत आहे. आणि श्वासाची गती नष्ट झाल्याबरोबर, नाहीशी झाल्याबरोबर सांगितलं बाळ गेलं. आणि मग सगळ्यांचा आरोप पडला, रडायला सुरुवात केली. काय? तर त्याला सुद्धा पुरावा आहे. हा निघून गेला वारा, मग खाली राहिला पसारा. हा वारा जो आहे ना, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. मेलेल्या माणसाचा वारा गेल्यानंतर त्याला सांगितलं हाताची बोटे किती आहे सांगू शकेल? तुला या पंख्याचा वारा लागतो का सांगू शकेल? जिवंत माणूस कोणामुळे? वाऱ्यामुळे. मी बोलिविल्या वेदू बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राणू आले, सर्व जगाची चालविता मीची एकू.
अरे बाबा तुमच्याच जवळ देव आहे, देवाला कुठे इकडे तिकडे भक्ताची गरज नाहीये. मग सर्व इंद्रियांचा एक कान करून तुम्हाला ऐकायचं आहे, आणि जर ऐकून या कानाने ऐकलत ना त्या कानाने जर सोडून दिलं तर त्याचा परिणाम काय सांगितलंय? नदी फुंकले सोनारे, इकडून तिकडे वारे गेले, काहीच लाभ होणार नाही. आणि म्हणून आता सुद्धा तुमच्या सगळ्या घराण्याचा उद्धार होईल एवढं सामर्थ्य आहे संतांच्या शब्दांमध्ये, महावाक्यामध्ये एवढी पावर आहे बरं का. मग आईच्या गर्भाशयामध्ये देवाला बोलवल्यानंतर देवाला विचारतोय की मला तुम्ही यातून बाहेर काढा. तुला बाहेर काढलं तर तू माझ्यासाठी काय करशील? मी तुझं अखंड भजन करीन. शिकलेल्यांना पण माहित नाही आणि आमच्यासारख्या अनाड्यांना पण माहिती नाही. श्रीपाद बाबांच्या या मालिकेमध्ये आलो म्हणून माहिती झालं. अखंड याचा अर्थ काय? कोणत्याही काळामध्ये त्याचं खंडन होत नाही. काय? कोणत्याही काळामध्ये. मागे भूतकाळ, कालचा दिवस भूतकाळ, आज वर्तमान काळ, पुढे येणार भविष्य काळ, तिन्ही काळामध्ये भजन बंद होत नाही. अगदी जवळचा अर्थ आपण घेऊया. आपल्या शरीरामधला जागृती, स्वप्नी आणि सुषुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये भजन झालं पाहिजे तर देवाला भेटायला जाणार. देव का असा अनाडी आहे का कोणाला पण जवळ यायला? असं नाहीये बरं का. अखंड मरणी जे जय आठवे तो त्याची गती पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची त्वा. अर्जुना, अरे मजपर्यंत तुला यायचंय ना, मग तुला माझं सतत भजन करावं लागेल. आणि सतत भजन करण्याची रीत आहे श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन. म्हणजे जरी लकवा मारला श्वास बंद होतो का? कारण त्याचा श्वासच भजन करतोय. साधू संत काय करताय? श्वासामध्ये जे ओरिजिनल भजन चालू असतं त्याची फक्त जाणीव करून देत आहे, आणि त्याची जाणीव करून दिल्याबरोबर ते भजन संपूर्ण रोमा रोमामध्ये प्रगट होतं. श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन. नाहीतरी वाया जाईल जन्म जन्म, वाया जाईल जन्म जन्म. श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन. जिभेचं काम नाहीये. जिभेचं कामच नाहीये ना. तुमच्या तोंडाला लपा मारल्यानंतर जीभ काय राम म्हणूच शकत नाही. राम म्हणण्याकरता सुद्धा 24 घंटे तुमच्या जिभेला वळण पाहिजे. पडिले वळण इंद्रिया सगळ्यांनी भाव तो निराळा नाही दुजा. एवढं कोण करतंय? कोणाचा बाप देखील करू शकत नाही. पण संतांची शरणागती जर पत्करली तर 24 घंटे तुमचं भजन आपोआप देवच करी, देवच करी. हिच बंगले को दस दरवाजा, बीच में पवन का खंबा, आवत जावत कोई नहीं देखा, यही तो बड़ा चंबा. बंगला खूप बनाया बे, अंदर नारायण सोया. आणि त्याला, त्या नारायणाला जागृत करण्याकरता जे स्वतः जागे झाले, आपुल्या हिता तो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र, होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. जागं होणं म्हणजे काय करणे? इथं ते करावे देवाचे चिंतन आणि करून या मन शुद्ध व्हावे. नुसतं इथून गप्पा मारणे नाहीये. आता मी जरी तुमच्याशी बोलतोय तरी माझं भजन चालू आहे. अशी रीत मिळाली पाहिजे. मग तुम्ही स्वतःही धरात संपूर्ण कुळाला तारण्याचं सामर्थ्य तुमच्या जवळ येईल. कारण तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. पण मात्र ही गोष्ट ज्या वेळेला हे भजन जाणून घ्यायचं असेल तर संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. संतांची शरणागती पत्करावी लागेल. संतांचा अधिकार सांगितलेला आहे. पवित्र ते कुळ न पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत. बघा त्या वाणीला किती महत्व दिलेलं आहे.
म्हणजे तुम्ही जे ऐकता ना, आम्हा पुण्याच्या राशी तुमच्या पदरात येत आहे, ती गोष्ट माना किंवा नका मानू. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ रात्रंदिवस त्याचा श्वासच भजन करतो. हरी हरी नाही, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ दयाच्या चिंतने तो कोणतं चिंतन करतोय त्याला महत्व दिलंय. दयाच्या चिंतने दळतील दोषी आणि दळतील राशी पातकांचा असा महात्मा आपल्या भाग्यात आला पाहिजे. कृष्ण भगवंताच्या भाग्यामध्ये कोण आले? अर्जुन आले. एकनिष्ठ भाव होता त्याचा. आणि अर्जुनाच्या भाग्यात कोण आले? श्रीकृष्ण भगवंत आले. आणि माझ्या भाग्यात जे आले त्यांचा अधिकार सांगतोय. आणि मग महत्व सांगतोय नामाचं. विश्वंभराचा अवतार अवतार विश्वंभराचा अवतार सखा माझा श्रीपाद सखा माझा रामदास विश्वात्मक देव दावियेला विश्वात्मक देव दावियेला तेने जीव सुखावला तेने जीव सुखावला विश्वात्मक देव दावियेला विश्वात्मक देव दावियेला. गुरु करताना सुद्धा गुरुची पारख केली पाहिजे. साधी आपली बघा जी जुनी माणसं आपल्याला सांगतायत पाणी पिणार आणि गुरु करणार. मग गुरुची पारख नको का करायला? गुरु करावा बळकट त्याचे धरावे मनगट प्रश्न विचारावे दोन आधी मी कोण आणि नंतर देव कोण. अरे तू स्वयंच देव आहे. तू कोण आहे? स्वयं देव आहे. आता मी ह्यांनाच विचारतो स्वयं देव कसा आहे? नाक घासून कबूल करावं लागेल जीवाला. तुम्हाला किती मुलं? 2 आणि मला 5. मला किती? तुम्हाला 2. ब्रह्मदेव काय कार्य करतो? सृष्टी निर्माण करण्याचं कार्य करतो. बरोबर का? बरोबर ना? मग यांनी कोणतं काम केलं? मी पण तेच केलं. ओरिजिनल देव आहे हा. ओरिजिनल. तुका म्हणे सांगू किती या तो भगवंताच्या मूर्ती किंवा तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म मूर्ख नेणे वर्म संत चरण. आता जर मला तहान लागली, हे माझंच घर आहे असं समजा आणि बाहेर जे आहे तिथे देवारा आहे आपला, आणि मला तहान लागली रात्रंदिवस माझ्या आई वडील किंवा माझे काही काय आजा गेला, आजोबांनी पण सेवा केली, पंजोबांनी केली, माझ्या वडिलांनी, आईने, मी, माझी मुलं, नातू, अशी परंपरा आहे ना. आजा गेला, पंजा गेला, बाप मसनात गेला आणि देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आपण कधी आपल्या आई वडिलांना विचारलं या देवाची तुम्ही रात्रंदिवस सेवा करता, हा देव बोलतो का? हा देव आपल्या वेळेवरती आपल्याला भूक लागली तर आपल्याला ताट आणून देतो का? विचारलं कधी? म्हणजे याला शाणं म्हणावा का काय म्हणावं तुम्हीच ठरवा. हातचं सोडून पळताच्या पाठीमागे लागतोय. काय तुका म्हणे हात स्वय परब्रह्म मूर्ख नेणे वर्म संत चरण. आता त्या देवाकडे मी जर जेवण मागेल, मला तहान लागली, कोणीच नाही इथं, मला जेव्हा पाणी पाज, गेलो तरी पाजणार नाही का पाहिजे? आणि आता मी सांगितलं या देवाला की कुठे आता बाळ लहान पाहिलं होतं मी इथं, त्या लहान बाळाला जरी सांगितलं अरे बाळा मला तहान लागली पाणी घेऊन ये, या आईला सांगितलं आई मला भूक लागली तर जेवण वाढ, तर लगेच त्याने ओरिजिनल देव हाच आहे. आणि हा देव देवाला शोधायला निघालाय. देही सोनिया देव देही सोनिया देव. याच्यासारखा घनचक्कर, याच्यासारखा तुमच्याकडे बोट केलेलं नाहीये, याच्यासारखा घनचक्कर जगामध्ये दुसरा कोणीच नाही. देही सोनिया देव देही सोनिया देव.
आता एखाद्या बाळाला विचारलं ना देव कुठे आहे, लगेच तिथे छातीवर हात मारून सांगेल सर्वांगती राम ते सगळं, ते पण ते बाळ उत्तर देईल, पण मोठा माणूस बोलणार नाही की माझ्या देहात आहे म्हणून. तर का याला स्वतःच कळलेलं नाही, बाळाला कसं कळेल? इम्पॉसिबल, म्हणजे असंभव गोष्ट आहे. देही सोनिया देव, देही सोनिया देव, वेद हिंदे नीर देव. वास्तविक हा दैवाचा पुतळा आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. आनिक नोहे माझे मना, हो का पंडित शहाणा. नाम रूपी झडले चित्त, त्याचा दास मी अंकित. जो माझ्या नामस्मरणाची ज्याचं चित्त एक रूप झालेला आहे, तो भगवंत म्हणतो मी त्याचा दास होतो, त्या भक्ताचा मी दास होतो आणि त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी त्याची सेवा करतो. अरे बाबा, एवढा अनुभव आहे इथं संतांचा. फक्त अनुभव आले अंगा ते या जगात देत असे. वेद हिंद नीर देव, देव आहे अंतर्यामी, देव आहे अंतर्यामी. काय देव आहे? देव आहे हृदय मंदिरी शोधून पाय, पण संतांचं मात्र ऐकत नाही. एखाद्या बावलटाचं ऐकतील पण संतांचं मात्र ऐकणार नाही. देव आहे अंतर्यामी, देव आहे अंतर्यामी. वेद हिंदे तीर्थ ग्रामी. साधा बाजारात गेल्याबरोबर एखादी वस्तू आणायला गेल्याबरोबर ती वस्तू तो घेऊन येतो. एखादी भाजी वगैरे जर घ्यायची असेल ना, खालती वरती खाली वरती, बरं का. किंवा एखादं कापड आणायला गेलं तर त्याला नख वगैरे लावून एवढी पारख करून तो आणणार. आणि मग तीर्थाला गेल्यानंतर देवाला घेऊन यायचं का देवाला पाहून यायचं? घेऊन आलं पाहिजे. पण घेऊन येण्याकरता तसा महात्मा आयसियाचा पदर धरा धरा, आयसियाचा पदर धरा. जेने देव येईल घरा, देने देव येईल घरा. ऐसे पदराचे धनी, ऐसे पदराचे धनी. साधू संत ऋषी मुनी, साधू संत ऋषी मुनी. ऐसे पदराचे धनी, ऐसे पदराचे धनी. हरी प्राप्तीची उपाय धरावे सांगतात ते पाय. शेवटचे चरण काय म्हणताय की तू काय देव आहे अंतर्यामी आणि व्यर्थ हिंदे तीर्थग्रामी. आता बापरे, ते गाड्याच्या गाड्या भरून जात आहेत. कुठं? अयोध्येला, काशीला, कोणी उज्जैनला, कोणी कुठे द्वारकेला, कोणी मथुरेला, कोणी कुठं. काय देव देव करुनी शिनले माझे मन, पाणी आणि पाषाण जेथे तेथे. किंवा त्यांची ओवी घेतले ते म्हणतात देव देव करुणी व्यर्थ का हिंडसी. सावध करताय. देव देव करुणी व्यर्थ का हिंडसी, निज देव नेणसी मुळी कोण. अरे तुझ्या जवळ देव आहे आणि देवा शोधात निघाला नवे नव्हे तर तू देव आहे. निज देव नेणसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काही. ज्ञान देव म्हणे भाजा आत्मदेवा. काय देवाचं नाव सांगितलं? कोण आहे देव? आत्मदेव. ज्ञानदेव म्हणे बाजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची. महाजीव का भटकतोय? याला आत्मसाक्षात्कार झालेला नाहीये. मग तो नामधारक असो या नामधारकाचा बाप असो, ज्याला आत्मसाक्षात्कार झाला तो कुत्र्यासारखा भटकत बसणार नाही. माझे शब्द नाहीये,
हे मीराबाईंचे यांना 20 बाजूला स्वतःच्या बापानं हा मार्ग स्वतःच्या बापाला सुद्धा आवडला नाही, स्वतःच्या बापाला सुद्धा आवडला नाही हा मार्ग. विष दिलं, बाकी सगळं सांगा, फक्त हे सांगू नका. त्या मीराबाई म्हणताय पाणी मोमीन प्यासी प्यासी मोहे सुन सुन आवत हसी, पाणी मोमीन प्यासी प्यासी. दृष्टांत दिलाय मीराबाईंनी कोणाचा? माशाचा. माशाच्या सर्व अंगाभोवती पाणी आहे, खाली पाणी आहे, वर पाणी आहे, बाजूला पाणी आहे, सगळ्या बाजूने तो पाणी रात्रंदिवस पाण्यामध्ये जातोय, पण तरी सुद्धा पाण्यापासून तो तहानेला आहे, वंचित आहे. मृग नाभी कस्तुरी बसे, मृग जंगल भटकते जाय, सबके हृदय में आत्मा बसे, मूर्ख समज न पाय. थोडस विचारात घ्या ही गोष्ट, बालाचं पण कल्याण होईल, याचा पण उद्धार होईल, गॅरंटेड. मांडतो तो पुरावा. मीराबाई म्हणतात तो का भटकतोय? त्याला आत्मसाक्षात्कार ज्याला झाला तो भटकणार नाही देवाला शोधण्याकरता. ज्याला देव कळला तो देवाच्या मागे धावत सुटत नाही, आणि ज्याला गुरु कळला तो गुरुच्या मागे धावत सुटत नाही. मज गुरुनी जागा दाखवली, मज हृदयी जेने तारिलो हा म्हणून विशेष श्रद्धा करू विवेकावरी. मगाचं शेवटचं राहिलं ते काय? गुरु हा संतपुरीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव नाही तुझा पाहता त्रिभुवनी. देव आणि गुरु वेगळा नाही, अशी अनुभूती यायला पाहिजे. ते मीराबाई म्हणतायत आत्मज्ञान बिना नर भटकत है, आत्मज्ञान बिना म्हणजे आत्मज्ञान न झाल्यामुळे, आत्मज्ञान बिना. आणि वरतून जिकडे जातात तिकडनं ते हे पण ते काय फोटो व्हायरल करताय ते तरी करू नका. आत्मज्ञान बिना नर भटकत है, कहा मथुरा कहा काशी काशी. त्याला आत्मज्ञान न झाल्यामुळे तो भटकत असतो. मग आत्मज्ञान होण्याकरता ज्यांना झालं त्यांची शरणागती पत्करा, त्यांच्याशिवाय ही गोष्ट तुम्हाला प्राप्त होणार नाही. आणि मग ते उपदेश करतात महावाक्याचा, जे अनादि परब्रह्म जगदादी विश्राम धाम, तयाचे एक नाम त्रिधा पै असे. मला फक्त इतकंच घ्यायचंय ते अनादिकाळचं नाम, महावाक्याची नावे, गुरु कृपेची ठावे. मग आता हात ठेवीला नव्हे थापटीला जायचा. कोणाला थापटलं? श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला सांगितलं अर्जुना ध्यानाला बैस. ध्यानाला बसल्या बरोबर अर्जुन बसले ध्यानाला. आणि ध्यानाला बसताना कसं करायचंय ध्यान? सगळ्या इंद्रियांचं एक कान करून ध्यान करायचंय. सद्भावे निज भजन करी. बघा व्यवस्थित लक्ष द्या. सद्भावे निज भजन करी, हृदयी प्रगटता श्री हरी. उद्या का परवा भस्म दंड न लगे काठी, तीर्थ आटी भ्रमण वैष्णवांचा माल करा. तुरतुरा याचा अर्थ काय? अनुभव सिद्ध लगे. सद्भावे निज भजन करी, हृदयी प्रगटता श्री हरी. देवी देहीची चिन्हे बाहेरी, क्षणा माधारी पालटती. ते काळीचे हेची चिन्ह, पुलकांकित देहो जाण. नैनी आनंद जीवन, हृदय परिपूर्ण स्वानंद. माझ्या मुक्ताबाईचा अनुभव. पण इथं श्रीकृष्ण भगवंत सरळ स्पष्ट सांगितलंय आपल्याला कशावरती बोलायचंय. आत्म साक्षात्कार जर झालं नसेल तर ऐसी नपजता माझी भक्ती.
मी लक्षणं सांगितले तुम्हाला आत्मसाक्षात्काराची. आयसी नुपजता माझी भक्ती, मग कैची होय विषय विरक्ती, आणि विरक्ती विन माझी प्राप्ती, नोहे निश्चिती उद्धवा. आज आम्ही 32 वर्षापासून कार्य करतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये, आपल्या पंचक्रोशीमध्ये. तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतोय सगळ्यांच्या, आम्हाला समाज हा जनता जनार्दन जो आहे तो पॉकेट देतो पैशाने भरलेले, बरं का, पण आम्ही ते पैसे घेत नाही. कारण का आमच्या साधू संतांनीच पैसे घेतले नाहीत. हे दुकान आहे, एका जनार्दनी मांडिले दुकान, आणि देतो मोलाविण सर्व वस्तू. नाम फुकट चोकट, नाम घेता न नाम फुकट चोकट, नाम घेता न ये विट. श्वास घेताना तुम्हाला वीट येतो का? श्वासोच्छ्वास, मग त्याच्यामध्ये ते नाम घडलेलं आहे, आणि त्याच्याकरता ही शरणागती पत्करायची आहे. मग आता दुसरा एक अनुभव सांगतो. ज्या वेळेला साधू कृपा करतो या जीवावरती, त्या वेळेला चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगुळली जेतीच्या तेत, अपाद कंचुकित रोमांच आले, अधोन मिलित डोळे, वर्षताती आनंद जळे, आणि आंतुलिया सुकर्मिनीची बळे, बाहेरी कापे सापिका भरणे. रोम, ही सगळी लक्षणं सांगतोय तुम्हाला भक्तीची, कारण की मी उपभोगली म्हणून तुमच्या पुढे मांडतोय. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देव तया जवळी असे, पाप नाचे दर्शने. एवढा अधिकार दिलाय. सात्विका भरणे, रोमांच दाटणे, स्वेदाचे जीवने येऊ लागे, कापे तो धनाली, स्वरूप देखे नेत्री, आचूच्या भीतरी वाहताती. देवाकरता रडलं पाहिजे बाबा. आनंद झाला पोटी, स्तब्ध झाला कंठी, मौन वाक्य पुटी, धरुणी राहे, टाकी श्वासन श्वास, ऊर्ध्वे भावे देखा, स्वरूप हे एका मिळवणी, एका जनार्दनी आयसे आस्त सात्वी भाव उत्पन्नची होता, देव कृपा करी तयावरी. आणि अशी जर कृपा जर झाली नसेल, मग त्याच्यामध्येच परिवर्तन नाही झालं, त्याच्या घरामध्ये परिवर्तन होईल का? बोला आता. स्वतःमध्येच परिवर्तन नाहीये, घरामध्ये कसं परिवर्तन होईल? बोले कैसा झाले त्याची वंदावी पाऊले, किंवा बोले एक चाले एक त्याचे पाहू नये मुख, आणि बोले कैसा झाले त्याची वंदावी पाऊले. आमच्या या जावयांना मानलं पाहिजे. कुणा जावयांना यांनी अनुग्रह घेतल्याबरोबर, वारकरीच होते, वारकरी ओरिजिनल वारकरी होते. यांनी अनुग्रह घेतल्याबरोबर त्यांच्या वडिलांचा उद्धार झाला, आईचा उद्धार झाला, आणि त्यांच्या बहिणीचा उद्धार झाला. सर्वांचा उद्धार केला. एकाच्या कैवाडे, हो, मुलीचा पण बहिणीचा पण उद्धार झाला ना. एकाच्या कैवाडे उगती बहुतांचे कोडे, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, देह देवाचे कारणी, मुखी अमृताची वाणी, सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ चित्त जैसे. ही भक्ताची लक्षण आहे. मी आता जाता जाता या बाळाचा आणि तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल तर चांगला दिवस आहे, उत्तम दिवस आहे, उत्तम वेळ आहे. तुम्हाला हा नरदेह मिळालेला आहे कशा करता? काय जन्मला हा देह, पोशिला सुखाचा, काय भरवसा आहे याचा, एकलेची यावे आणि एकलेची जावे, याची अनुभवावे आपण जी. म्हणजे हा आपल्या हातावर कधी तुरी देईल हे काही सांगू शकत नाही. उपजला प्राणी न राहे संसारी, बैसला शेजारी काळ उषा. मग तो कीर्तनकार असो नाही तर प्रवचनकार असो, काळ बसलेलाच आहे, पण आपला तो हात लावू शकत नाही. कारण तुका म्हणे काळ आता करुणा शक्य बळ, किंवा आम्ही माथा दिला काळ जगा खाय, आणि आम्ही जगा खाय काळ, आम्ही माथा दिला पाय. थोडं सामर्थ्य आहे भक्ताचं. म्हणून हा प्रत्येकाला जो नरदेह मिळालेला आहे कशा करता मिळालेला आहे. आपल्या पाठीमाग देवाने काय बॅकग्राऊंड पाठवलंय, इतिहास आहे त्याच्या पाठीमागचा, हा काय पाहत नाही. तुमच्या पाठीवरती कोणाची तरी धुरा देऊन पाठवलेली आहे.
पण कधी समजेल चांगल्याची संगत केली तर चांगले कानात विचार जातील आणि अधोगतीची जर संगत केली अधोगती. हा तर हे जे हरी हरी हा प्रत्येक मनुष्य प्राणी जन्माला आलेला आहे तो कशा करता आलेला आहे त्याच्या पाठीमाग किती मोठी धुरा घेऊन आलेला आहे आणि मात्र त्याला कळत नाही. फक्त या हरिभक्तालाच कळेल. धन्य हरिभक्त जन्मले जावंशी धन्य हरिभक्त जन्मले जावंशी सकळ कुळाची तारावया सकळ कुळाची तारावया पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. ते पूर्वज किती अनंत पिढ्या गेलेल्या आहेत आपल्या आपण सांगू शकत नाही. पण तुकाराम महाराजांनी उत्तम वर्णन केलेलं आहे. पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज ऐसा हरिभक्त वावा कोणी ऐसा हरिभक्त वावा कोणी पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. आमच्या घरामध्ये एक पण कोरी कॉफी नाहीये. आमच्या घरी एकही दारू पिणारा माणूस येत नाही. आमच्या घरी माझं सांगतोय मी आमच्या घरी मावरा मटण खाणारा सुद्धा माणूस येत नाही. म्हणजे आम्ही काही रागिष्ट वगैरे आहोत असं नाहीये. आमचा स्वभाव जो आहे ना सगळ्या पंचक्रोशीला कोकणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा स्वभाव माहिती आहे. पण का घाबरूनच येत नाही. दारू पिणारा आमच्याकडे लग्न जरी असलं तरी येत नाही बरं का. आणि मावरा खाणारा तर आमच्या घरी कधीच येत नाही. लग्नामध्ये येऊन जात असतील पण घरी येत नाहीत. तर ते सरुगीचे पूर्वज काय म्हणताय तुम्ही कोणीतरी हरिभक्त व्हा. तुम्ही जर हरिभक्त जर झाला तर आमचा उद्धार होईल. पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज ऐसा हरिभक्त वा कोणी. ऐसा हरिभक्त म्हणजे आवडे देवाची. ऐका तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन किडा आणि हृदयी कळवळा असा भक्त बरं का. कोणी नुसतं काही नाही ते आपल्या खंडोबाचे पण भक्त आहे. तसा नाही सांगितलंय असं सांगितलंय. रात्रंदिवस तो भजन त्याचा श्वासात भजन करतोय. श्वास ज्याचं भजन करत नाही त्याला नरकाचीच वाट आहे. जो मुकला श्वासाला तो जातो नरकाला. त्याने आपलं कोडं आपणच समजून घ्यायचं. आपली आपण करा सोडवणं. ते कशासाठी वाट बघतायत. स्वर्गात गेलेले जे पूर्वज आहेत त्यांना तिकडे नरक यातना भोगाव्याला हेम राजा त्यांना निरंतर दंडित करीत आहे. हे माझे यमदंड चुक किला नरक हे माझे यमदंड चुक किला नरक. वंशी येता एक हरिभक्त वंशी येता एक हरिभक्त पाहता ती वाट स्वर्गी. जर असा हरिभक्त जर झाला तुका म्हणे पित्र आशीर्वाद देती. तुका म्हणे पित्र आशीर्वाद देती. कल्याण इच्छिती त्याचे सदा सदा म्हणजे नित्य निरंतर सदा सर्वकाळ चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत. कल्याण इच्छिती त्याचे सदा पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज ऐसा हरिभक्त वा कोणी. हरिभक्ताची लक्षणं शेवटचं आता सांगतो आणि माझी सेवा समाप्त करतोय. मुक्ताबाई सांगताय. मुक्ताबाई सांगतात यार हे जे आपण भजन करतोय ना हे भजन कसं प्रगट होतं. मुक्ताबाईला ज्या वेळेला अनुग्रह झाला मुक्ताबाईला अनुग्रह कोणी केला. सोपान काकांनी.
आणि ध्यानाला बसल्या मुक्ताई, त्यावेळेला त्याच म्हणतात आपला स्वतःचा अनुभव वर्तवत आहे आणि माझं त्याला अनुमोदन आहे. कारण का तुका म्हणे ते अनुभव प्रमाण शब्दांचे गौरव किंवा तुका टाकून या सांगे मज अनुभव आहे अंगे. अंतर्मुख झाले करीते चिंतन, संपूर्ण ज्याचा विसर पडला पाहिजे. काय देह भाव गेला सारा असो. अंतर्मुख झाले करीते चिंतन, तेने जनार्दन प्रगटला, तेने जनार्दन प्रगटला. नयनी लोटला प्रेमे महापूर, नयनी लोटला प्रेमे महापूर. कापते शरीर थर थरा, कापते शरीर थर थरा. नयनी लोटला प्रेमे महापूर. स्पुंद स्पुंदनिया करीती रुदन, स्पुंद स्पुंदनिया करीती रुदन. आला नारायण याच देई, आला नारायण याच देई. नयनी लोटला प्रेमे महापूर. कापते शरीर स्तर तरा. नयनी लोटला प्रेमे महापूर. मुक्ता म्हणे ऐसे झाली या वाचून. मग तो समागम का घेत नाही, ती सोपी लक्षण आहे. समागमाला का येत नाही? नानांची पुण्यतिथी झाली, बाबांची पुण्यतिथी झाली, इकडं काय खिडकाळीला काय होतं, गुरुपौर्णिमा झाली, त्याच्यानंतर माऊलींची हे कुठे आनंद आश्रम मध्ये का दिसत नाही. त्याच्यानंतर घोटीला बाबांची पुण्यतिथी का दिसत नाही. तुका म्हणे ऐसे झाली या वाचून परमार्थ शीन. स्वतःला जे ऐकायला शीन वाटते. तुमचं सगळ्यांचं भाग्य, तुमच्या प्रत्येक डोळ्याची पुण्याई, कानांची पुण्याई, मनाची पुण्याई, चित्ताची पुण्याई, म्हणून तुम्हाला हे ऐकायला मिळालं. पुष्कळ वेळ आहे सांगायला, पण वेळेला महत्व आहे. कुटुंबाला जेवढं धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत. कारण हे कार्य कोणाच्याही घरी घडत नाहीये. का घडलं तर त्याचं एक महत्व सांगतोय. पवित्र ते कुळ पावन तो देशो, जेथे हरीचे दास जन्म घेती. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, आणि त्यांचे पावन दिन्नी लोक. म्हणून भाग्यवंता घरी सगळ्या उपाध्याय त्यांनाच लागतात. आता भाग्यवंता घरी भजन कीर्तन आणि त्याची वाटप आहे रघुनंदन. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, परी दुर्लभ संत भेटी. संतांची पावलं, मनुष्य जन्माला येतो मरून जातो, पण संतांची पावलं पडतीलच असं सांगता येत नाही, लागतील असं सांगता येत नाही. कारण बहु अवघड आहे संत भेटी. परी जग जेठी, या त्या कुटुंबावरती, जगजेठी म्हणजे जगाच्या परमात्म्याने या कुटुंबावरती कृपा केली. म्हणून हे तुमच्या घरी हे कार्य घडते, न्यूनते पुरते, अधिक ते सरते. तरुणी दे यावे तुमचे विनिवित असे. तिथे कैलासवासी राकेश मुकुंद काठे, वडील मुकुंद पदू काठे, आई उषा मुकुंद काठे, भाऊ रोहित मुकुंद काठे, बहीण सलोनी सौरभ मुकादम, काका एकनाथ पदू काठे,
मधुकर पदू काठे, मोहन पदू काठे, त्याचप्रमाणे चंद्रकांत पदू काठे, सूर्यकांत पदू काठे आणि आत्या सुनंदा देवीदास जोशी या सर्वांच्या सहयोगाने या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन केलं. वास्तविक पाहता मी हे जेवढे महात्म्य ठेवले त्याच्या आधी पण 2 कार्यक्रम झाले आणि माझ्या मागचे त्यांच्या पायाची मी धूळ नाही. फक्त सेवेके सांगितलेले करावे ते काम येते उतुतूपणा कामाने. या नायाप्रमाणे एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला असे अविवेकू, तरी संत कृपा दीपकू तोजोळ असे. एकदा संतांची कृपा झाली ना तर मग मुक्कम करोती वाचाल अंगुम लंगे येत गिरी येत कृपा तम वंदे परमानंद माधवम. इथं एकच लीला करले जे सर्व भावे मग भजले. दया ऐल तडी सरले माया जाळ पुंडलिक वरदान. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदान विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञाने